तुम्ही थोडासा विचार करा. तुम्ही शाळेत शिक्षक आहात, कोणत्या ना कोणत्या कारणानुसार जर तुम्हाला मुख्याध्यापकानं झापलं तर तुम्ही तो राग जाऊन वर्गात जाऊन आपल्या विद्यार्थ्यावर काढत असाल, त्याला बदाबद मारत असाल, किंवा मग तोच राग तुम्ही जाऊन आपल्या बायकोवर काढसाल जर तुमचं लग्न झालं असेल तर. मग तुम्ही तुमचा दिमाग शांत करण्यासाठी कोणती संरक्षण यंत्रणेचा उपयोग करणार आहात? मग यामध्ये तुम्हाला मानसशास्त्र जर शिकायचं असेल तर संरक्षण यंत्रणा एवढा महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, ज्यावर तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न विचारतात, ज्यावर तुम्हाला असे प्रश्न विचारतात जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन खूप सारं राहते. मग आज मी तुमच्यासाठी इतका महत्वपूर्ण सेशन घेऊन आलेला आहो आणि रिअल लाईफमध्ये बी तुमच्यासाठी हा खूप महत्वाचा असणार आहे. कारण बघा, काही वेळेस आपण अशा गोष्टी करतो जेणेकरून आपण जर एखादी गोष्ट आपल्याच्यानं होत नसेल तर आपण त्याचं दडपण दुसऱ्यावर टाकून देतो, म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे. मग तुम्हाला मानसशास्त्रामध्ये जर जास्त गुण मिळवायचे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. रिझन काय आहे ते सांगतो तुम्हाला. मी टीईटी दोन्ही पेपर 2 वेळेस पास आहोत, त्यामुळे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गायडन्स करणार आहोत की तुम्हाला मानसशास्त्रामध्ये उपयोजनात्मक प्रश्न विचारले कशा पद्धतीनं मार्क मिळवायचे, तुम्हाला जर याच्यामध्ये मार्क मिळवायचे असेल तर कोणती स्ट्रॅटर्जी वापरायला पाहिजे. कारण मानसशास्त्रात असा विषय आहे 30 मार्कासाठी जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला ते सोडवता आला पाहिजेत आणि बरेचशे विद्यार्थ्यांना 10 पेक्षा वरी मार्क मिळत नाहीत, म्हणून टीईटीचा रिझल्ट खूप काही कमी आहे. हा व्हिडिओ संपूर्ण बघा, आपण डिटेलमध्ये संपूर्ण बघणार आहोत. बघा, टीईटी 2026 ची जर तुम्ही तयारी करत असाल, मानसशास्त्र विषयाची तुम्हाला तयारी करायची असेल, व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण मी तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण लेक्चर घेऊन आलेलो आहोत. पेपर 1 आणि पेपर 2 ची जर तुम्ही तयारी करत असाल त्यावर तुम्हाला संरक्षण यंत्रणा यावर उपयोजनात्मक प्रश्न कसे विचारतात, कोणते उदाहरणं देतात जेणेकरून तुमचे मार्क तिथं फिक्स झाले पाहिजे आणि तुम्ही गोंधळात राहता पेपरच्या वेळेस, हे सर्व काही पाहणार आहोत. ज्याच्यामध्ये दमन येते, नकार येते, तादात्म्यकरण येते, विविध प्रकारचे राहतात हे संरक्षण यंत्रणा, आणि संरक्षण यंत्रणेचा उपयोग आपण आपल्या रिअल लाईफ मध्ये करू शकतो. हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हाला या संरक्षण यंत्रणेची पीडीएफ पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा. तिथं मी तुम्हाला काय करणार आहोत, पीडीएफ याची पाठवणार आहोत. जर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितला, लाईक केलं, सबस्क्राईब केलं, त्यांना ही 100% पीडीएफ मी देणार आहोत. बघा, याच्यावर आपल्याला प्रश्न कशा पद्धतीनं विचारतील हे पाहणार आहोत मित्रांनो. खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, A to Z आपण बेसिक पासून पाहणार आहोत. संपूर्ण पीडीएफ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो. काय म्हटलेलं आहे बघा, मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणा म्हणजे सायकोलॉजिकल डिफेन्स मेकॅनिझम आपण त्याला म्हणत असतो. संरक्षण यंत्रणेचा आपल्या रिअल लाईफ मध्ये खूप महत्वपूर्ण उपयोग आहे. बघा, आजकालची जी व्यवस्था झालेली आहे आपल्या समाजाची, ही धावपळीची व्यवस्था आहे. आणि बघा, बऱ्याचशा लोकांना ताण येते, ताण आला की तो आपला काय करते, ताण आल्यावर एक आत्महत्या करते किंवा मग डिप्रेशन मध्ये जाते, पागल होते. मग आपल्याला हे ताण कसा कमी करायचा, म्हणजे आपण जर एखादं वाईट कृत्य केलं किंवा मग कोणतंही कृत्य झालं असेल आपल्याकडून, आपण काय करतो, आपला ताण दुसऱ्यावर काढतो. आता जनरल गोष्ट एक लक्षात घ्या, पेपर फुटला. आता पेपर फुटला तर आपण, आता तुम्ही पाहिलं असेल की कॉक्रोच पार्टी निघली, त्यांनी काय केलं, मग सरकारवर संपूर्ण ताण काढला आहे की नाही. मग कुठेतरी आपण टीईटी पास नाही झालो, टीईटी इतके वर्ष द्यायला लागलो, पासच नाही झालो, तर मग आपण काय म्हणतो की पेपरच अवघड होता. मग यामध्ये कोणत्या डिफेन्स सिस्टीमचा आपल्याला उपयोग करायचा, हे सर्व काही गोष्ट आपण पाहणार आहोत. बघा, मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राइड आणि अना फ्राइड यांनी या यंत्रणेची संकल्पना मांडलेली आहे. ओके, बघा, व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला संपूर्ण सांगणार आहोत डिटेलमध्ये. या यंत्रणा म्हणजेच बघा, मनाचे अचेतन संरक्षणाचे उपाय असून व्यक्तीला तणाव, चिंता आणि अपयश याचा सामना करण्यास मदत करतात. म्हणजे हे तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहेत. सामना करता आला पाहिजे आपल्याला, आपल्या ध्येयाचा बी सामना करता आला पाहिजे, किंवा मग आपल्याला जे ताण येते, लक्षात घ्या, अपयश येते, त्याच्यातून उभरता आलं पाहिजे, वर निघता आलं पाहिजे. नुसता ताण घेऊन जर आपण बसून राहिलो तर आपल्याला यश मिळणार नाही. मग याचा आपल्याला योग्य पद्धतीने उपयोग करायचा आहे. बघा, मग आपण डिफेन्स सिस्टीम मध्ये बघा, आपला माइंड खूप महत्वाचा असते आणि आपण ताण कमी करण्यासाठी कधी कधी काय करतो, योगा करत असतो. मग कधी कधी विविध प्रकारच्या संरक्षण यंत्रणेचाही उपयोग करतो. मग आज आपण त्या संरक्षण यंत्रणा पाहणार आहोत. यामध्ये तुमचे 1 ते 2 मार्क फिक्स होणार आहे. बघा, पहिलं संरक्षण यंत्रणा काय आहे, पहिली संरक्षण यंत्रणा काय आहे मित्रांनो, तर याला म्हणतो आपण तादात्म्यकरण, आयडेंटिफिकेशन आपण त्याला म्हणत असतो. तादात्म्यकरण बघा काय होते, याचा अर्थ पहिले समजून घ्या, मग उदाहरणं तुम्हाला कशी विचारतात हे पाहून घ्या. बघा, दुसऱ्या यशस्वी किंवा प्रभावशाली व्यक्तीचे गुण, वर्तन आत्मसात करून स्वतःवर छाप पाडणे. आता बघा, काही गोष्टी कशा राहतात, तर
तुम्हाला सांगतो याच्यावर उदाहरणं कशी विचारतात. पहिलं उदाहरण बघा, अपयशी विद्यार्थी आपल्या आवडत्या क्रिकेटपटू सारखा कपडे घालतो. आता जनरल गोष्ट आहे, तुम्ही IPLचा सीझन चालू आहे, IPLच्या सीझन मध्ये बरेचसे जण विराट कोहली सारखी ऍक्टिंग करण्याचा प्रयत्न करतात, बरेचसे जण रोहित शर्माला आपला आयडल मानतात. मग तुम्हाला कळालं पाहिजे की यामध्ये अशा पद्धतीनं विद्यार्थी काय करते तर आपल्यापेक्षा चांगल्या व्यक्तीचं अनुकरण करतात, गुण स्वतःवर आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे त्यांचा जे ताण आहे कमी होतो. जसं की बऱ्याचशा समजा एखादा हाडुकळा विद्यार्थी असेल किंवा मग एखादा मुलगा असेल, तो सलमान खानला किंवा मग एखादा बॉडी बिल्डरला पाहून स्वतःलाच बॉडी बिल्डर समजू लागतो, म्हणजे आपण कोणापेक्षा कमी नाही हे समजू लागतो, अनुकरण करू लागतो, त्यासारखे कपडे घालण्याचा त्यासारखे चालण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्याला काय म्हणतो आपण, तादात्म्यीकरण. बघा, कमी गुण मिळाल्यावर विद्यार्थी म्हणतो की माझे बाबा ऑफिसर आहेत, मीही त्यांच्यासारखं ऑफिसर होईल. बघा, ऑफिसर होणे म्हणजेच तो काय करावा लागला, आपल्या वडिलांचा गुण आत्मसात करण्यासाठी तो काय करतो तर ताण कमी करण्यासाठी हे आपल्या म्हणजे हे उदाहरणं तुम्हाला असे विचारतात. त्यानंतर बघा, गणितात कच्चा असलेला विद्यार्थी वर्गातील पहिल्या येणाऱ्या हुशार विद्यार्थ्यासारखे हुबेहूब काय करतो, पेन, दप्तर, बसणीची पद्धत तो वापरत असतो. मग हे उदाहरणं कशामध्ये येतात असा प्रश्न विचारते तर हे येतात तादात्म्यीकरणमध्ये. बघा, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी एखाद्या यशस्वी किंवा IAS अधिकाऱ्याचे काय करत असतो तो अनुकरण करत असतो. जसं की बघा, कोणी कोणाला आयडल मानत असते. जसं की आता आपण खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या असेल की आपल्यापेक्षा समजा पोलीस भरतीची तयारी करतो म्हटलं, एखादा जर आपल्या समोर चांगला अधिकारी असेल त्याच्या आपण गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, त्यासारखा राहण्याचा प्रयत्न करतो, त्यासारखा बोलण्याचा प्रयत्न करतो. मग याच्यामध्ये बघा, गुण वर्तन आत्मसात करणे म्हणजेच काय होते, तादात्म्यीकरण होते. आय होप की हा तुम्हाला पहिला कळाला असेल. बघा, कळाला असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा काय म्हटलेलं आहे, वृथा अवस्था त्याला आपण म्हणतो समर्थन. बघा, त्याला आपण म्हणतो रॅशनलायझेशन. ओके, मग अर्थ काय आहे त्याचा, तर अर्थ काय बघा, अपयशाचे खोटे किंवा तार्किक कारण देऊन मनाचे समाधान करणे. आता जनरल गोष्ट आहे, तुम्हाला माहित आहे की नरेंद्र मोदींना आता गोल्ड म्हणजे आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी काय केलं तर गोल्ड खरेदी करू नका असं सांगितलं. मग तो काय करतो, आपल्याजवळ पैसे नसेल ना तर मोदीनंच सांगितलं म्हणते की गोल्ड खरेदी करू नको, आहे की नाही. म्हणजे आपल्या अपयशाचे कारण आपण दुसऱ्यावर सांगतो. बघा, यालाच आपण काय म्हणतो, द्राक्षे आंबट आहेत अशी प्रवृत्ती. ओके, जनरल गोष्ट आहे. बघा, उदाहरणं कशी विचारतात तर परीक्षेत नापास झाल्यावर म्हणणे की मला विषयात रस नव्हता. बघा, आता TET पास नाही झालो तर आपण काय म्हणतो, मानसशास्त्र विषयच अवघड होता किंवा मग मला गणितच नाही जमले, असं आपण काय करतो तर दुसऱ्यावर काय टाकतो, म्हणजे आपल्या मनाची समाधानी करण्यासाठी आपण दुसऱ्यावर काही टाकून देतो, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ताण टाकून देतो दुसऱ्यावर. हे झालं. ओके, त्याच्यानंतर बघा, दुसरं काय आहे, कार विकत घेऊ न शकल्याने म्हणणे कारमुळे मोठं प्रदूषण होते. आता मी तुम्हाला सांगितलं की नरेंद्र मोदी सरांनी सांगितलेलं आहे की पेट्रोल आणि डिझेल तुम्ही जास्त वापरू नका. ओके, मग काय म्हणसाल, मला गाडी घ्यायची होती परंतु नरेंद्र मोदी सरांनी सांगितले की गाडी घेऊ नका, कारण हे कारण जे आहे, आपल्यावर पैसे जरी नसले तरी आपण दुसरं कारण सांगून देतो आणि असे काही गोष्टी तिथे सांगू शकतो. आता हे कारवरून तुम्हाला लक्षात येईल, हे PDF जर तुम्ही घेतली तर 100% तुमचे मार्क फिक्स होणार आहे. म्हणून बघा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही लिंक शेअर करायची आहे. जेवढे जास्त विद्यार्थी आपल्याशी जुडतील तेवढ्या लवकर मी त्याच्यामध्ये काय टाकणार, आपली ही PDF टाकणार आहोत. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्याला जोडण्याचा प्रयत्न करा. बघा, TET परीक्षेत हुकलेला विद्यार्थी म्हणतो की आजकालची शिक्षक भरतीमध्ये खूप सारा भ्रष्टाचार चालतो आणि 100% चालतोच, विषयच नाही आहे, चालतो म्हणजे चालतोच. लाखो रुपये घ्यायला लागले. आज SSGDचा पेपर फुटलेला आहे, तुम्हाला माहित आहे की जनरल गोष्ट आहे की तिथं काय करायला लागले, आपल्या जाग्यावर दुसऱ्या विद्यार्थ्याला बसवा लागले, फक्त ते सांगायला लागले की तू बस, बाकी आम्ही पाहून घेतो. म्हणजे 15-15 लाख रुपयात एक सीट चालली. तुम्ही विचार करा, 100% आहे. पण जनरल गोष्ट, आपल्याला TET नाही निघली तर मग काय म्हणतो, भ्रष्टाचार आहे म्हणून निघली नाही. हे आपला ताण कमी करण्यासाठी आपण दुसऱ्यावर लोटून देत असतो. त्याला काय म्हणत असतो, आपल्या अपयशाचे खोटे किंवा तार्किक कारण देणे. ओके, बघा, आता त्याच्यानंतर चौथं काय म्हटलेलं आहे बघा, अभ्यासाचा कंटाळा करणारा विद्यार्थी म्हणतो की आज शनिवार आहे, जाऊ दे ना बाबा, कुठं अभ्यास करायचा, आज शनिवार आहे, सुट्टीचा दिवस आहे की नाही, सुट्टीच्या दिवशी केलेला डोक्याला ताण येतो, आहे की नाही. अभ्यास करणे म्हणजे डोक्याला ताण, म्हणून मी अभ्यास केला नाही. सुट्टीच्या दिवशी आराम करायचा आहे आणि आपण काय करतो, मग सुट्टी आहे म्हणून आपण अभ्यास करत नाही, मग याला कारण देऊन टाकतो दुसरं काही, आहे की नाही. चला, हा समजला असेल. त्याच्यानंतर प्रश्न, याला आपण म्हणतो प्रक्षेपण, प्रोजेक्शन त्याला आपण म्हणत असतो. बघा, स्वतःचे दोष, चुका
किंवा वाईट भावना दुसऱ्यावर ढकलणे, याला बी आपण काय म्हणतो, स्वतःच्या चुका आपण दुसऱ्यावर ढकलत असतो. बघा जनरल गोष्ट आहे याच्यामध्ये. बघा काय म्हटलेलं आहे, उदाहरण समजलं की तुम्हाला समजून जाते सर्व काही. कॉपी करणारा विद्यार्थी म्हणतो की सर्वजण कॉपी करत आहेत, तुम्ही मलाच पकडलं. आता ट्रॅफिक हवालदार जर रस्त्यात असेल आणि 2 गाड्या सुटल्या आणि तुम्हाला धरलं, तर तुम्ही काय म्हणसाल, एवढ्या तर गाड्या चालल्या, मलाच कोण धरलं, आहे की नाही. मग याच्यामध्ये बघा काय करत असतो आपण, स्वतःचे दोष दुसऱ्यावर ढकलते, आहे की नाही. मग बघा आळशी व्यक्ती म्हणतो की काम वेळेवर न झाले कारण टीमने साथ दिली नाही. आता आळशी व्यक्ती असेल, बघा त्याच्या समजा आता क्रिकेटची गोष्ट केली आपण, जर आपण म्हटलं की क्रिकेट खेळत असताना तो लवकर आउट झाला असेल तर टीमने साथ नाही दिली म्हणून आपण हारलो. आपल्याला जर साथ दिली असती तर आपण जिंकलो असतो, आहे की नाही. त्याच्यानंतर बघा परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर विद्यार्थी स्वतःचा अभ्यास कमी पडला हे मान्य न करता म्हणतो की शिक्षकांनी माझे पेपर नीट तपासले नाहीत म्हणून मला मुद्दाम नापास केलं. मग बघा बरं, विद्यार्थी काय करतात, शिक्षकाने कितीही मन लावून शिकवलं तरी विद्यार्थी काय करतात, स्वतःचं अपयश टाळण्यासाठी दुसऱ्यावर काय टाकत असतात, दोष टाकत असतात. यालाच काय म्हणतो आपण, प्रक्षेपण म्हणत असतो. त्याच्यानंतर बघा परीक्षा उशिरा पोहोचलेला विद्यार्थी म्हणतो की घरच्यांनी मला वेळेवर उठवले नाही म्हणून माझा पेपर सुटला. आता बघा आपण काय करतो, आपला पेपर सुटला हे कारण जे आहे, कारण दुसऱ्यावर ढकलून देत असतो. याला काय म्हणत असतो आपण, प्रक्षेपण म्हणत असतो. समोर जाऊया. समोरचं बघा काय म्हटलेलं आहे, याला म्हणतो खूप महत्वाचं आहे दिवा स्वप्न, याला आपण म्हणतो फॅन्टसी, याला म्हणतो आपण डे ड्रीमिंग, म्हणजे उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणे. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणे आपण त्याला म्हणत असतो. बघा वास्तवातील अपयश विसरून काल्पनिक इच्छा पूर्ण करणे. बघा जनरल गोष्ट आहे की आता जर आपल्याला असं वाटते की बा आपल्याच्यानं काही व्हा लागलं नाही, सक्सेसफुल नाही, मग आपण काय करतो, सक्सेसफुल नसेल तर आपण इमॅजिन करत असतो की सक्सेसफुल झालो, मग माझ्याजवळ बंगला असता तर, माझ्याजवळ गाडी असती तर आपण काय केलं असतं. बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, बघा अभ्यासात अपयशी विद्यार्थी स्वतःला अधिकारी म्हणून कल्पना करत असतो. मग अभ्यासात अपयशी आहे आणि मी पोलीस झालो तर, जनरल गोष्ट आहे, पोलीस भरतीची तयारी बी नाही करू लागलो, मी विचार केला मी पोलीस झालो तर काय करेल. आपण हे असे विचार करतो, डेली विचार करत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या मनावर असे विचार येते, कारण जेणेकरून आपला जे आहे ताण कमी झाला पाहिजे यासाठी आपण या गोष्टी करतो. बघा गरीब व्यक्ती लॉटरी जिंकून श्रीमंत झाल्याचे स्वप्न पाहतो. आता हे बघा एखादा गरीब व्यक्ती आहे, जनरल गोष्ट आहे, गरीब व्यक्ती काय करेल तर समजा एखादी बेटिंग ॲप असेल, जसं की ड्रीम 11चा विचार करतो म्हटलं तर आपण जर 49 रुपये लावले तर लाखो रुपये जिंकणार, करोडो रुपये जिंकणार. मग ह्याच्यामध्येच तो गाडी येईल, बंगला येईल, असं येईल तसं येईल, ते इमॅजिन करत आपला ताण कमी करून घेत असतो. तात्पुरता ताण कमी करणे ज्याला म्हणत असतो. समजा तिसरं उदाहरण बघा, अभ्यासाचे पुस्तक समोर ठेवून विद्यार्थी तासनतास विचार करतो की मी परीक्षेत पहिला आलोय आणि पूर्ण पुसद शहरात माझे बॅनर लागले. आता बघा काय करते, बघा अभ्यासाचे पुस्तक समोर ठेवून विद्यार्थी निव्वळ विचार करते, अभ्यासच करत नाही की मी लागलो तर माझे बॅनर लागतील पुसदमध्ये, आहे की नाही. अशा काही गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. हे उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवायचे. विचारतात म्हणजे विचारतातच. बघा वर्गात शिक्षकाचे शिकवणे सुरू असताना विद्यार्थी स्वतःला शाळेचा मुख्याध्यापक बनल्याचे स्वप्न पाहण्यात मग्न असतो. बघा जनरल गोष्ट आहे, जर तुम्ही लहान विद्यार्थ्याचा विचार केला तर ते काय करते, इमॅजिन करत असते, काही ना काही इमॅजिन करत असते. बघा तुम्ही जर तारे जमीन पर पिक्चर पाहिला असेल तर ते ईशान जे आहे लहान मुलगा, तर काही ना काही इमॅजिनच करत असतो. मग हे लक्षात ठेवा की आपलं जे दुःख म्हणजे जे ताण आहे ते ताण कमी करण्यासाठी आपण काय करत असतो, डे ड्रीमिंग करत असतो, म्हणजेच इमॅजिन करत असतो, काहीतरी पाहत असतो. चला समोर. त्याच्यानंतर बघा हाही खूप महत्वाचा आहे, याच्यावरही विचारतात. हा संरक्षण यंत्रणामध्ये बघा विकृत श्रद्धा, ओके, डेल्युजन प्रोजेक्शन आपण त्याला म्हणत असतो. ओके बघा अर्थ काय आहे तर त्याला आपण म्हणतो इतर सर्वजण माझ्या विरोधात आहे असे चुकीचे समजणे आणि अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडणे. आता सगळेजण माझ्या विरोधातच आहे, माझ्यासोबत काऊन असं होते, मीच काऊन असा, आहे की नाही. मग यामुळं आपण काय करतो, आपल्याच्यानं एखादी गोष्ट पूर्ण न झाली तर मग त्याच्यामुळेच माझ्यामुळे ती म्हणजे त्याच्यामुळेच आपली ही गोष्ट पूर्ण नाही झाली. जनरल गोष्ट आहे, उदाहरण समजून घ्या. काय म्हटलेलं आहे, नोकरी गेल्यावर म्हणणे की माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या विरुद्ध कट रचला होता म्हणून माझी नोकरी गेली, आहे की नाही. मग याला काम करायचा जीवावर आला असेल हे सांगत नाही ते, मग कोणतरी आपल्यावर काय केलेला कट रचला असेल असं सांगून देतो. त्याच्यानंतर बघा संशय व्यक्तीला वाटले
की लोक मला हानी पोहोचू पाहतात. आता संशयी व्यक्तीला काय वाटते की लोक मला हानी पोहोचू वाटते. म्हणजे जनरल गोष्ट आहे, तुम्ही लाईफमध्ये अशी खूप काही गोष्टी पाहतात की त्याला स्वतःला इतरांपासून धोका आहे असं महसूस ते करतात. समजलं. मग बघा काय करायचं आहे. तिसरा, वर्गात कमी गुण मिळाल्यावर विद्यार्थ्याला वाटते की माझ्या मित्रांनी मला चुकीच्या नोट्स दिल्या म्हणून मी जेणेकरून नापास व्हावा. आता बघा जनरल गोष्ट आहे, तुम्ही जर 10वीची गोष्ट करतो म्हटलं तर आपण 2 वेळा चेक करायचो कोण कॉपी दिली का, आहे की नाही. कॉपी दिल्यावर यानं बरोबर दिली की नाही दिली. मग हे जे आहे हे काय राहते, हे आपल्याला विकृत शब्द राहते. म्हणजे इतरांप्रती आपल्याला की नाही चुकीचा संशय असतो, नेहमी चुकीचा संशय असतो. बघा त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं चौथा, तर ग्रुप स्टडीमध्ये अपयशी ठरलेला विद्यार्थी म्हणतो की माझ्या ग्रुपमधील इतर मुलांनी माझ्या अभ्यासाचे नियोजन बिघडवण्यासाठी मुद्दाम कट रचला असेल. आता हे विविध प्रकारचे जे आहेत विकृत शब्द राहते. म्हणजे आपण बघा काही केलं तरी तुझ्यामुळंच झालं, आपण असं म्हणत असतो, त्याला काय म्हणतो विकृत शब्द, आहे की नाही. हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. उदाहरणं खूप महत्वाचे आहे. बघा त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, सहावं काय म्हटलेलं आहे मित्रांनो, तर त्याला म्हणतो प्रतिक्रियात्मक वृत्ती, रिॲक्शन फॉर्मेशन आपण त्याला म्हणत असतो. अर्थ काय होते बघा, मनातील नकारात्मक भावना लपवण्यासाठी त्याच्या उलट वर्तन करणे. नकारात्मक भावना आपण लपवण्यासाठी काय करणे, त्याच्या उलट वर्तन करणे. बघा उदाहरण काय म्हटलेलं आहे, ज्या व्यक्तीचा द्वेष वाटतो त्याच्याशी गोड बोलणे. आता एखाद्याचा गोड बोलून काटा काढणे आपण त्याला म्हणत असतो, आहे की नाही. मग भले द्वेष असला तरी आपण ना इलाजाने त्याला गोड बोलण्याचा प्रयत्न करत असतो. हे समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, तर दुसरं उदाहरण, आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल बाहेरून कठोर वागणे. आता एखादा व्यक्ती आपल्याला आवडते परंतु आपण त्याच्या विरोधात कसं राहतो, कधी कधी कठोर राहण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून त्याचं चांगलं झालं पाहिजे आपल्याला असं वाटते. मग शिक्षकही असं आहे की आपल्याला एखादा विद्यार्थी आवडते, मग आपण त्याच्याप्रती कठोर कधी कधी राहतो की हा विद्यार्थी जो आहे तो वाईट मार्गावर नाही गेला पाहिजे, यासाठी आपण त्याच्यासोबत कठोरतेनं वागतो आणि त्या विद्यार्थ्याला वाटते की आपण त्याचा राग करतो, आहे की नाही. हे लक्षात ठेवायचे आहे आपल्याला. मग बघा जे शिक्षक वर्गात जास्त कडक शिक्षा करतात त्याच्याबद्दल मनात प्रचंड राग असूनही विद्यार्थी समोर आल्यावर अतिशय वाकून आणि हसून नमस्कार करतो. म्हणजे जेणेकरून बघा त्याला वाटलं नाही पाहिजे की आपल्याला कल्ला केला पाहिजे, मग तो पहिले दुरून नमस्कार करतो, हसण्याचा प्रयत्न करत असतो, आहे की नाही. समजलं. त्याच्यानंतर बघा चौथं काय म्हटलेलं आहे, ज्या विषयाची म्हणजे इंग्रजी व्याकरण असेल विद्यार्थ्याला प्रचंड भीती वाटत असेल तर तो विषय सोपा असल्याचे दाखवण्यासाठी तो वर्गात मुद्दाम सांगतो की मुद्दाम त्या विषयाचे मोठे कौतुक करतो. जसं की आता मला इंग्लिश येते ना, आहे की नाही, काय टेन्शन घ्यायला लागला, अशा पद्धतीचे हे जे आहे हे आहे आपण काय प्रतिक्रियात्मक वृत्ती म्हणजे रिॲक्शन फॉर्मेशन आपण त्याला म्हणत असतो. हे उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. 2 ते 3 प्रश्नासाठी तुम्हाला विचारतात. त्यानंतर हाही खूप महत्वाचा आहे, पराक्रमण, त्याला प्रतिक्रमण म्हणतो, रिग्रेशन आपण त्याला म्हणत असतो. बघा अर्थ काय होते, संकटाच्या वेळी बालिश किंवा अपरिपक्व वर्तन करणे, ताणतणावाला घाबरणे. बघा जसं की आपण बघा एखादं संकट आलं की काही मुलींची राहते, मुलींची कशी राहते, मुलींची इच्छा राहते की एखाद्या वेळेस संकट आलं की ते बालिश सारखं करतात, आहे की नाही. जनरल सर्वच मुली नाही करतात, काही मुलीची गोष्ट करायला लागलो नाही तुम्ही सर्वच मुलीवर ढकलून देसाल आणि सगळा खापर माझ्यावर फोडचाल, असं नाही आहे. समजलं. तर लक्षात ठेवायचं आहे काही अडचण असल्यास आपण काय करतो, सटकण्याचा प्रयत्न करतो, काही बालिशपणा करून आपण तिथून सटकण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपला ताण कमी होतो. बघा 11वा म्हणजे हा उदाहरण काय म्हटलेलं आहे, अपयशानंतर रडणे किंवा हट्ट धरणे. आता समजा तो विद्यार्थी नापास झाला, नापास झाल्याच्या बाद काय बदाबद मारायच्या भीतीनं पहिलेच रडायला सुरू करते, आहे की नाही. म्हणजे वडिलांच्या भीतीने ते पहिलेच रडायला सुरू करते. म्हणजे जेणेकरून म्हणजे एखादा वाईट बी कृत्य केलं असेल तर पहिलेच की आपल्याला रट्टे पडणार आहे दादा आता, मग त्यासाठी तो काय करतो पहिलेच आपलं ताण कमी करण्यासाठी रडून टाकतो, आहे की नाही. समजलं. हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही हे फोटोवरून सहज लक्षात ठेवू शकता, सहज म्हणून मी फोटो बी ऍड केलेले आहेत. बघा तणावाच्या काळात लहान मुलासारखे वागणे ज्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर बघा गणिताचा कठीण पेपर आल्यावर 10वीचा मोठा विद्यार्थी लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागतो आणि अंगठा चोकू लागतो किंवा अंगठा चोकू लागतो. अशानं आता कसं झालं असतं, आहे की नाही, अशा गोष्टीचा विचार करत असतो. मग त्याच्यानंतर बघा हा चौथा आहे. चौथा काय म्हटलेला आहे, तोंडी परीक्षेत प्रश्न विचारल्यावर उत्तर न आल्यामुळे D.Edचा विद्यार्थी
पायाने जमिनीवर रेघा मारण्याचा प्रयत्न करतो. मग तुम्ही पहा, एखाद्याला प्रश्न विचारा, तो असा 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 पाय हलवतच राहतो आहे की नाही, म्हणजे विचार करत नाही, दुसऱ्या गोष्टी बालिश गोष्टी करत असतो. समजलं? क्लिअर आहे? तुम्ही असं शिक्षक होणार आहात तर तुम्हाला ह्या गोष्टी अनुभवल्याच असतील, आणि अनुभवल्या बी नसतील तर जीवनात तुम्ही कुठं ना कुठं अनुभवल्याच असतील की तो ताण कमी करण्यासाठी ते अशा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. खूप महत्वपूर्ण आहे तुमच्या डेली लाईफमध्ये बी. बघा, त्याच्यानंतर 8वं काय म्हटलेलं आहे? विस्थापन. ज्याला काय म्हणतो आपण? विस्थापन म्हणत असतो. बघा, विस्थापन म्हणजे काय? त्याला आपण भाव विस्थापन म्हणतो, डिस्प्लेसमेंट आपण त्याला म्हणत असतो. आता बघा, हे सांगण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असेल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. PDF पाहिजेत असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलशी जोडू शकता. आणि जेही विद्यार्थी तुमच्यासोबत तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी तयारी करायला पाहिजे, तर आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस आहेत, त्यांना ते रेकमेंड करू शकता. ओके, चला बघा काय म्हटलेलं आहे. तर एका व्यक्तीवर आलेला राग किंवा भावना दुसऱ्या सुरक्षित किंवा कमी ताकदीच्या गोष्टीवर काढणे. आता बघा, जनरल गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीवर आलेला राग म्हणजे आपण कमजोरावर काय करत असतो? बळजबरी करत असतो, आहे की नाही? बळीच तो कान पिळे, हे तुम्ही ऐकलं असेल. मग हेच ते कारण आहे, विस्थापन आपण त्याला म्हणतो. मग बघा, तुम्हाला मी पहिल्या स्टार्टिंगला, व्हिडिओच्या स्टार्टिंगला विचारलं की मुख्याध्यापकाने तुम्हाला झापलं, तुम्ही एकतर ते राग तुमच्या विद्यार्थ्यावर काढसाल, कारण विद्यार्थी बिचारा काही बोलत नाही, आपण ताकदीने जाऊन तिथं राग काढू शकतो. बायकोवर काढू शकता. आता बायको बोलत नसेल तर रट्टे बी पडले आपल्याला घरी, तर आपल्याला कुठं बाहेर माहीत व्हावं लागलं, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. जनरल गोष्ट थोडीशी. ओके, त्याच्यानंतर बघा, बॉसचा राग घरी पत्नीवर काढणे. बॉसचा राग घरी पत्नीवर काढणे हे त्याला म्हणत असतो. त्याच्यानंतर बघा, शिक्षकांनी ओरडल्यावर विद्यार्थी मित्रावर राग काढतो. अरे शिक्षक, तुझ्याचमुळं तर झालं, हे बकाबक बुक्क्या घालण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला माहित आहे की नाही? मग तुझ्यामुळेच झालं, मग ते ढकली चालू राहते त्यांची. आता क्लास घेताना तुम्हाला कळूनच जाते, मुख्याध्यापकांनी वर्गात अपमान केल्यामुळे संतापलेला शिक्षक निष्पाप विद्यार्थ्यावर राग काढतात, त्याला छडीनं बदाबद मारतात, आणि बघा, त्यांनी राग कारणाशिवाय शिक्षा करतात, विनाकारण शिक्षा करून टाकतात, आहे की नाही? इकडचा राग तिकडं काढणे याला म्हणत असतो आपण. डिस्प्लेसमेंट म्हणतो, विस्थापन म्हणतो. त्याच्यानंतर बघा, 4थं काय म्हटलेलं आहे? घरात वडिलांनी अभ्यासावरून ओरडल्यामुळे आलेला राग विद्यार्थी आपल्या लहान भावाला मारून किंवा पुस्तक जमिनीवर फेकून काढत असतो. आता तुम्हाला माहित आहे की राग आला तर छोटे छोटे मुलं काय करतात? एक तर काही फाडून टाकतात, नाही तर फेकून टाकतात घरातला. हे लक्षात ठेवायचं आहे. हे त्याचा ताण कमी करण्यासाठी ह्या गोष्टी करतात. आणि हे जर ताण कमी करण्याच्या गोष्टी नसत्या, हे जर नसतं संरक्षण यंत्रणा, तर आज व्यक्तीला खूप मोठे प्रॉब्लेम आले असते. लवकरच ते मेंटल झाला असता किंवा मग स्वतःला त्यानं संपवण्याचा प्रयत्न केला असता. हे लक्षात ठेवायचं आहे. मग यासाठी हे तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा. ही मॅडम आहे, मग आपल्या म्हणजे मुख्याध्यापकानं काढलेला राग हे दुसऱ्यावर काढायला लागले, हे लक्षात ठेवण्यासाठी मी त्याच्यात पिक्चर्स ऍड केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, नकारात्मक वृत्ती, त्याला निगेटिव्हिजम म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर बघा अर्थ काय होते त्याचा, तर प्रत्येक गोष्टीला विरोध करणे किंवा असहकार्याची भावना ठेवणे. आता बघा, काही वेळेस आपण कोणाला उसनं काही मागितलं तर पहिलेच नाही म्हणतो. हर बात में नाही ऐकलं असेल तुम्ही. बघा काय म्हटले, पालकांनी सांगितलेले चांगले काम मुद्दाम न करणे. पालकांनी सांगितलेले चांगले काम मुद्दाम न करणे. हे कधी कधी काय करत आहोत आपण, हटकूनच काम नाही करत. ओके, हे लक्षात ठेवायचं. प्रत्येकाच्या जीवनात ही गोष्ट येतच असते. सर्वजण एका मतावर असतात आणि फक्त विरोधासाठी नाही म्हणते. ओके, म्हणजे दुसऱ्यासोबत विरोध आहे म्हणून आपल्याजवळ जर आपल्यावर पैसे आहे, परंतु तो व्यक्ती आपल्याला चांगला नाही वाटत, पैसे आहे का? नाही. हर बात में नाही. समजलं? क्लिअर आहे. त्याच्यानंतर तिसरा काय म्हटलं, शिक्षकांनी गृहपाठ म्हणजे होमवर्क पूर्ण करायला सांगितल्यावर मुद्दाम तो नाही करत आणि विचारल्यास मी नाही करणार अशी उघड भूमिका ठेवतो. मग कधी कधी एखादा उद्धट विद्यार्थी राहते, मग त्या अशी भूमिका ठेवू शकते. हे लक्षात ठेवायचं आहे. मी करत नाही, काय करता करून घ्या, आहे की नाही? मग त्याला काय करायचं आहे आपल्याला माहित आहे की नाही? ग्रुप स्टडी दरम्यान सर्व विद्यार्थी म्हणजे सर्व मित्र एका ठरलेल्या वेळेत अभ्यासात बसण्याचे ठरवतात, परंतु हा विरोधासाठी त्यामुळे म्हणजे जनरल गोष्ट आहे, तो नकार देत असतो. मग नो म्हणणे, प्रत्येक गोष्टीत नो म्हणणे म्हणजे काय, नकारात्मक वृत्ती आपण त्याला म्हणतो. समोरचं बघा काय म्हटलेलं आहे, दमन म्हटलेलं आहे. दमन म्हणजे काय, रिप्रेशन आपण त्याला म्हणत असतो. याचा अर्थ काय होतो, वेदनादायक आठवणी, भावना किंवा अनुभव मनात हेतू परस्पर आहे ते दाबून ठेवणे आणि प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही हे लक्षात ठेवणे, हेतू परस्पर आहे. चला आता बघा जनरल गोष्ट आहे, आपल्या
माइंडमध्ये अशा काही गोष्टी स्मरण विस्मरण हे जर नसतं तर आपलं आज जीवन कठीण असतं. म्हणून आठवण येणं बी चांगलं आहे आणि विस्मरण तर त्याच्यापेक्षा चांगलं आहे. म्हणजे विस्मरण कोणत्या गोष्टीचं झालं पाहिजे तर विस्मरण झालं पाहिजे जे दुःख वेदनादायक आहेत. समजा एखादा कोणी वारला तर त्याच्या दुःख घेऊन आपण लाईफ टाईम पर्यंत बसू शकत नाही, आहे की नाही. मग त्याला सोडून द्यावं लागते. मग हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, काय मग विस्मरण होते बघा. लहानपणी झालेला अपमान विसरून जाणे. चला लहानपणी झाला, लहान होतो आपण त्यावेळेस, जाऊ दे, झालं ते झालं. ओके, त्याच्यानंतर बघा दुःखद प्रसंग आठवला की मन स्वतःच त्याला दाबते. मग एखाद्या वेळेस काय होते, एखादा कोणी वारला असेल किंवा मग ऍक्टिंग म्हणजे त्याचा ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल तर मग जाऊ दे बाबा, ते झालं ते झालं, आहे की नाही. मग तो स्वतःला दाबण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यानंतर बघा शाळेच्या गॅदरिंगमध्ये स्टेजवर भाषण करताना झालेली फजिती आणि मुलांनी उडवलेली खिल्ली विद्यार्थी कायमस्वरूपी मनात दाबून टाकतो आणि त्याच्याबद्दल कधीच बोलत नाही. मग जाऊ दे म्हणते, जे झालं ते झालं, तिथं उरकून टाक. त्याच्यानंतर चौथं काय म्हटलेलं आहे बघा, अत्यंत महत्वाच्या परीक्षेत मिळालेला सर्वात कमी गुणाचा निकाल हे आपल्या स्मृतीतून पूर्णपणे आपण बाजूला टाकणे किंवा मग स्मरणातून काढून टाकणे आपण त्याला म्हणत असतो. समजलं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटचा आता आपण बघणार आहोत. इथपर्यंत तुम्ही आले तर संपूर्ण बघून घ्या, कारण प्रतिपूरण खूप महत्वाचं आहे. त्याला प्रतिपूरण म्हणतो आपण, लक्षात ठेवायचं आहे. कंपन्सेशन म्हणतो त्याला आपण, रेस्टिट्यूशन आपण त्याला म्हणत असतो. अर्थ काय आहे बघा, तर एखाद्या क्षेत्रातील कमीपणा किंवा अपराधी भावना भरून काढण्यासाठी दुसऱ्या क्षेत्रात मोठे यश मिळवणे किंवा चांगले काम करणे. आता एखादा चोर आहे, लहानपणी चोरी करायचा भरपूर आणि आता म्हणतो की मी आता सगळ्याची मदत करणार, रॉबिनहूड पांडे, आहे की नाही. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मग बघा लहानपणी चोरी केलेला माणूस मोठ्यापणी गरिबांना मदत करतो. आता याला काय, एका क्षेत्रातील जे आहे उणीव ते दुसऱ्या क्षेत्रात भरून काढणे आपण त्याला म्हणत असतो. मग बघा अपयशानंतर इतर क्षेत्रात जास्त मेहनत घेणे, अपयशानंतर इतर क्षेत्रात जास्त मेहनत घेणे. समजा पोलीस भरतीमध्ये एखादा विद्यार्थी क्वालिफाय नाही झाला तर मग तो सरळ सेवेची चांगल्या पद्धतीने तयारी करणार. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर सॉरी बघा वर्गात किंवा खेळात अभ्यासात ढ असलेला विद्यार्थी म्हणजे वक्तृत्व स्पर्धेत किंवा चित्रकला स्पर्धेत तो प्रथम असू शकतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तारे जमीनवर तुम्ही पिक्चर पाहिला असेल तर त्याला वाचता येत नव्हतं, परंतु तो चित्रकार एवढा जबरदस्त होता. लक्षात घ्या. मग एका गोष्टीची उणीव दुसऱ्या गोष्टीमध्ये भरून काढणे, कमीपणा आपण भरून काढत असतो. त्याच्यानंतर बघा इंग्रजी विषयात नापास झालेला विद्यार्थी गणितात पैकीच्या पैकी गुण मिळवत असतो. हा उदाहरण खूप वेळेस विचारलेला आहे. हा उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अशा पद्धतीनं आपण संपूर्ण डिफेन्स मेकॅनिझम पाहिलेला आहे, म्हणजे संरक्षण यंत्रणा पाहिलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारापर्यंत ही लिंक शेअर करा. मित्रांनो, टीईटीच्या तयारीसाठी एक जबरदस्त प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.